बातमी आहे पालघरमध्ये एका 5वी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक बातमी समोर येते। पालघरच्या विक्रमगड तालुक्यातील उटावली आदर्श विद्यालयात शिकणाऱ्या 11 वर्षाच्या विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची बातमी समोर येते। विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या तात्काळ धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। माहितीप्रमाणे विद्यार्थ्याचं नाव मयंक विष्णू कुवरा असं आहे। हा 11 वर्षाचा असून तो 5वी मध्ये शिकणारा विद्यार्थी आहे। संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर तो घरी निघण्यासाठी निघाला होता। शाळेतून घर 4 किमी अंतरावर असल्याने तो नेहमीप्रमाणे जंगल रस्त्याने चालत जात असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घातली। हल्ल्यात बिबट्याचे वार थेट मयंकच्या दप्तरावर झाल्याने त्याचा जीव थोडक्यात वाचलाय। मात्र बिबट्याच्या नखांमुळे मयंकच्या हातावर जोरदार मोठ्या जखमा झाल्यात, खोल जखमा झाल्यात। अचानक झालेल्या हल्ल्यानंतर मयंकने आरडाओरडा करत लोकांना बोलवण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यासोबत असलेल्या एका मुलाने बिबट्यावर दगडफेक केली। त्यानंतर जवळील नागरिक घटनास्थळी धावून आले पटकन मात्र त्याच वेळी बिबट्या जंगलात पसार झाला। या परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्या फिरत असल्याची चर्चा होती। गावकऱ्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून सावधगिरी बाळगण्याचा देखील इशारा दिला होता। तरीही शाळकरी मुले जंगलातून प्रवास करत असल्याने गावकऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय। जखमी मयंकवर विक्रमगड ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। खोल जखमेवर टाके घालण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे। या घटनेनंतर नागरिकांनी वन विभागाने तातडीने पावले उचलावीत, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा परिसर आणि जंगल पट्ट्यात गस्त वाढवावी, तसेच मुलांच्या येण्या जाण्याच्या मार्गावर सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। दरम्यान बिबट्याला पळवून लावणाऱ्या विद्यार्थ्याच्या हिमतीचं सर्वत्रच कौतुक केलं जातं।